ಮಂಗಳೂರು ಧರ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಪೇಜಾರ್ ವಲಯದ ಕಳವಾರು ಸಂತ ಜೋಸೆಫರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 2 ಶತಮಾನಗಳ ಇತಿಹಾಸವಿರುವ 242ನೇ ವರ್ಷದ ಪವಿತ್ರ ಶಿಲುಬೆಯ ಹಾದಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಮಾರ್ಚ್ 31ರಂದು ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಜರುಗಿತು. ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತರ ಯಾತನೆಯ ದಿನಗಳನ್ನು ಸ್ಮರಿಸುವ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಈ ವರ್ಷ ಯಾತನೆ ಪಡುವ ಪ್ರಭು ಕ್ರಿಸ್ತರ ಶರೀರವನ್ನು ಸ್ಪರ್ಶಿಸಲು ಯಾಂತ್ರಿಕ ಪಯಣ ಎಂಬ ಧ್ಯೇಯವಾಕ್ಯದೊಂದಿಗೆ ನಡೆಯಿತು. ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಅಪರಾಹ್ನ 3 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ನಿರಂತರ ಪ್ರಾರ್ಥನೆ, ಸ್ತುತಿ, ಆರಾಧನೆ ಮತ್ತು ದೇವರ ವಾಕ್ಯದ ಮನನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆದವು. ಮಂಗಳೂರು ಧರ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಕ್ಯಾರಿಸ್ಮ್ಯಾಟಿಕ್ ಸಂಚಲನದ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ವಂದನೀಯ ಫಾದರ್ ಕ್ಲಿಫರ್ಡ್ ಫರ್ನಾಂಡಿಸ್ ಅವರು ಆಂತರಿಕ ಆರೋಗ್ಯಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಹಾಗೂ ಪರಮ ಪವಿತ್ರ ಪ್ರಸಾದದ ಆರಾಧನೆಯನ್ನು ನಡೆಸಿಕೊಟ್ಟರು. ಸಂಜೆ ನಡೆದ ವಿಶೇಷ ಪವಿತ್ರ ಬಲಿಪೂಜೆ ಮತ್ತು ಶಿಲುಬೆಯ ಹಾದಿಯ ನಂತರ ಮಂಗಳೂರು ಧರ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಧರ್ಮಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅತಿ ವಂದನೀಯ ಡಾಕ್ಟರ್ ಪೀಟರ್ ಪೌಲ್ ಸಲ್ಡಾನ್ನ ಅವರು ಪ್ರವಚನ ನೀಡಿ ಭಕ್ತಾದಿಗಳನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಈ ಚಾರಿತ್ರಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಂಗವಾಗಿ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಬಜಪೆ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ ಹಾಗೂ ಜೋಕಟ್ಟೆ ಕೆಬಿಎಸ್ನಿಂದ ಕಳವಾರು ಚರ್ಚ್ಗೆ ಪಾದಯಾತ್ರೆಯ ಮೂಲಕ ಆಗಮಿಸಿ ಭಕ್ತಿಯನ್ನ ಸಮರ್ಪಿಸಿದರು. ಸುಮಾರು 241 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ವಿಭೂತಿ ಬುಧವಾರದಂದು ಆರಂಭವಾದ ಈ ಶಿಲುಬೆಯ ಹಾದಿಯು ಇಂದಿಗೂ ತನ್ನ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಮಹತ್ವವನ್ನ ಉಳಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ಈ ಭಕ್ತಿ ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. कष्टतेल्या सोम्याकच त्याची कूडच आपडता म्हणून पापा आमकां सांगून दिता. आमच्योय कुडी गायल्या, आमच्योय कुडी कश्टांनी बारवेतात, आमकां पुरासाण जाता. जेन्ना आमी कश्टताव आनी हेरां कोणी आमकां आमच्या कुडीक इल्लो सुशेग दिवंक पळयता जाल्यार तो वळी आमी क्रिस्ताच्या कश्टतेल्या कुडीक ताच्या मासाक आपडलेले बरी जाता. ते खंडीत जेजूच्या ह्या जिणीय रिती मारिफात पवित्र सभेन जायते लिसांव शिकोवन फाटल्या 20 आनी ताच्या सडीत 20 शतमानांनी सडीत वर्सांनी दुबळ्या धाकट्यांची, पेडेस्तांची सेवा केल्ली. आस्पत्र्यांनी, नर्सिंग होमांनी आनी अनाथाश्रयांनी पिडेस्तांच्या मात्र न्हय, दुर्बळ्या स्त्रियांच्या आनी दादल्यांच्या निर्गतिकांच्या गरजांनी पावल्ली चरित्रां आमची क्रिस्तांवाची. आनी आज कांय व्हडलें अनाहूत जालें जाल्यार पयलें जावचें क्रिस्तांवांनीच. आनी मोगाच्या भावनांनी भयणीनो, तांतूं जावकेल्या पैकी आमी आसा. सोम्याच्या कश्टतेल्या कुडीक आपडूंक, आदार दिवंक, उखलून दवरूंक, ताका समाधान दिवंक आमी हांगासर आसा. क्रिस्ताच्या मासा रक्तांत आमी एकवटल्या. जितले फावटी आमी हो उंडो खाताव आनी तितले फावटी ह्या कालसेंतले पियेताव, तितले फावटी सोमी येसर ताचें मरण आमी परगटताव. उंडो एकच देखून आमी जायतीं जाणां तरी त्या एका उंड्याक वांटो घेताव देखून आमी एकच कूड जाताव. एका उंड्याक आमी वांटो घेताव, एका कालसेंत आमी वांटो घेताव देखून एकाच सोम्याची कूड आनी रगत आमी जाताव. मोगाळ भाव भयणीनो, आमच्या हर एकल्याच्या सिरांनी, रक्ता नाळांनी सोम्याचे रगत वाळटा न्हय गी. आमी एकाच उंड्यांत वांटो घेतला देखून आमचे रगत मास सक्कट सोम्याचेंच न्हय गी, ताच्या जिविताचो वांटो न्हय गी. देखून कितें म्हज्या ल्हानांतल्या ल्हानांक तुमी केलें तें म्हाकाच केलें. म्हज्या ल्हाना भावा पैकी एकल्या आमी बाप म्हणटा. बापाची रचना आमी. तो खंयच्याय धर्माचो जावं दी, खंयच्याय जातीचो जावं दी, खंयच्याय गांवचो जावं दी, तो खंयच्याय धर्माचो जावं दी, खंयच्याय जातीचो जावं दी, खंयच्याय गांवचो जावं दी. जर ताका मनशाचें रूप आसा, मनशाचें सैम आसा, मनशाच्या जिविताचो एक वांटो आसा, तो म्हजो भाव, ती म्हजी भयण. जेजून म्हणलें उतरां, कोण देवाचें उतरां आयकता आनी पाळटा तो म्हजो भाव, म्हजी भयण आनी म्हजी आवय. देवाचें उतर आयकुचें आनी पाळचें आमी मात्र न्हय क्रिस्तांवां. थोड्यांक देव ताच्या काळजांत उलयता, थोड्यांक तांच्या मतींत तो येवन सांगता, समजयता, तांच्या कोशेरतांत उलयता. आमच्या भारतांत थोडे मनीस क्रिस्तांव न्हय आसले तरी देवाचे उपदेश बरे जाण आसले. कळबेडा कोलबेडा
ಮುನಿಯ ಬೇಡ, ಹುಸಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ, ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸ ಬೇಡ, ಇದರ ಅಡಿಯಲು ಬೇಡ. ಬಸವಣ್ಣನ सांगले उतर चोरी नाका, जुची मारी नाका, फावटी मारी नाका, हेरांचे अपमान करी नाका. ताणे काही बायबल वाचलो नाही 12व्या शतमानात, तरी ताच्या कोशर्दाचेर देवाचे उपदेश बरोवन आसले. तशें समाजाच्या भावनांनी भयणीनो, कोणातय मनशा सैम आसा, कोणाचें कोशर्द काम करता की त्या कोशर्दाचेर, त्या सिंहासनाचेर देव बसोवन उलयता म्हणलें आमी समजून काणे जाय. देखून हर एका मनशाक, तो कोणीय जावं दी, कितेंय जावं दी, दादलो जावं, स्त्री जावं, भुरगें जावं, व्हड जावं, प्रायस्त जावं वा पिडेस्त जावं, कोणाय तेय आमी ताके दयाळाय सोम्याक पावता म्हणलें आमकां स्पश्ट. तो व्हड आमी ताचे गाय आपडटा, ताच्या गायांक मुलाम लायता, ताच्या काळजाक, दुखेस्त काळजाक बुजावण दिता. थोड्या दिसा आदीं फेब्रुवारीच्या 28 तारीखेर अमेरिकान पयिल्ले इराणाचेर बॉम्ब घाल्ल्या वेळार पडलो इस्कालाचेर 160 आनी 5 तावन 170 भुरगीं, चेडवां भुरगीं ते एकाच माराक मेली. 7 तावन 12 वर्सांची. त्या आवय बापायच्या आकलाच कशें जायचे. ताणी आज जेजूची कूड मरयेन उस्त्यार दवरल्या बरी, त्यो कुडी दवरन कितल्या जणांच्या कुडी देसां जावन देसवड चालल्यो कोणना. कांय एक हाताचो कुडको, कांय एक पायाचो कुडको, या कितें मासाचो एक कुडको हातान धरून म्हज्या बाळा म्हणून कितली रडतले जागेर. आमकां दिसना तें पयस आसा. आमकां काय अप्रूप 1-2-4 दिसां उपरांत मात्र ताची खबर मेळची. ताच्या उपरांत पडले बॉम्ब दुसऱ्या गांवांनी, सुमार 10-11 मध्यप्राच्या गांवांनी, आनी कितली जाणां मरण पावल्यान. फक्त आसतना बाप कसो मावून रावलो गी, आनी ताका सांगात दिवन ताचें बलिदान स्विकार केलें गी, तशें आमा समेज ताच्या कश्टांत थोडे पोटीन देव मावून रावता. आमची कोशेडदां जागी करून पातळ जाल्ली, कडप जाल्ली आमची काळजां जागोवच्या खातीर. देखून आज आमी विसरलो विशय कश्टतल्या क्रिस्ताच्या कुडीक आपडचें. दिलेक्सिते आमचो संदेश. पूण पापा साहेबान तो खंयतावन काडला म्हळ्यार 2022 इसवेंत पापा फ्रांसिसान मुर्दमायेच्या फेस्ता थळावात विश्व पिडेस्तांच्या दिसाक दिल्ल्या संदेशांत तोच आसा. हर एक पिडेस्त एक आपोवणें आमकां, हर एक पिडेस्त आमकां एक जागवण, हर एक पिडेस्त आमकां देवाची बोबाट. ही देवाची बोबाट आमचें दड्डिल्लें, पात्रल्लें वा कडप जाल्लें काळीज जागोवच्याक. आमच्या कुटुंबांनी पळया थोडे फावटी घोव बायल आवय बापाय झगडटाना भुरगीं गायतात. भुरगीं चिंता ती म्हज्या खातीर तर झगडटात म्हणून. मानसशास्त्री सांगतात ल्हान भुरग्यांक प्रत्येक जावन गाय जावचे वडिलांनी झगडटा आसतना भुरग्यां मुखार. आनी देखून तसलीं भुरगीं खंय बियान तापलेवन एका कोणशाक बसतात. आवय बापायनी झगडचें, भावा भयणींनी झगडचें पळयत आसतना एकामेकाक गाय करनून सोडतात. एक गाय वेगळी गूण जायना. एक गाय गूण जाय जाल्यार मानसशास्त्रा कडेन वखद ना. तो कितल्योय गुळयो घाल, कितलें इंजेक्शनां घाल, ताका गूण जायना. तितल्या सोला भायर पतीची पिडा. पूण वसलो बसलो दोको आमच्या कुटुंबांनी जावंक साद आसा. आमी देखून सत्राय सांबाळची. वडिलांनी भुरग्यांनी एकामेकाक झगडनाशें. हांवें थोडे फावटी पळयलां कुटुंबाची झगडटाना मदें पेटो येवन तांकां सोडयता, मदें रावता. सुण्यांक समेत समजता फिगोवतात जोर कर. अर्थ कितें? तुमच्या मन जातीक समेत आमी झगडटा म्हूण कळटा. दुखाच्या मोगाच्या भावनांनी भयणीनो, आमी एकामेकाक कशें आपडीचें आनी आमी हेरांक गाय करिनातल्या वरी कितली जोगासाण सांबाळीचें म्हणलें आज आमी समजो जाय. मदर तेरेसा तिच्या सिस्टरांक सगळ्यांचे मीस जाल्या उपरांत म्हणटाली खंय, कळ्ळें आतां कुमगार घेता आसतना तुमी कितल्या नाजुकायेन, कितल्या जोगासाणेन जेजूची कूड घेतली. त्याच नाजुकायेन, त्याच जोगासाणेन तुमी आतां वचून पिडेस्तांक आपले जाय. तो क्रिस्त कुड्डो जाल्लो, तो क्रिस्त पांय घेनातलो, तो क्रिस्त कोणाच्या पिडेन वळवळसो, तो क्रिस्त कान येनातलो, तो क्रिस्त म्हणून जाणा जाया म्हणून. असं जाल्यार क्रिस्ताक आपडूंक मदर तेरेसान तिच्या भयणीक शिकयल्लें आनी तीच करताली. तिका पळोवन
लोक अजाप जाताले विस्मय जाताले तिका हातां संवसाराची आवय म्हणटा कसलेय इनाम तिका दिव्येत ते कांयच व्हड न्हय उणेंच भारत रत्ना दिव्येत नोबेल दिव्येत एक ही इनाम आसल्यार थंय पुरती दिल्यात पण ती कांय व्हडली फुगोवन बसनातली म्हाका येदो व्हडलें इनाम मेळ्ळां म्हणून फकत कश्ट केल्या क्रिस्ताक आपडूंक ते भाग आपणाक मेळ्ळेंच तिची दादोसकाय तुमकां वेळ आसा जाल्यार कम बी माय लायट म्हणलो बूक आसा तिणें बरयल्ल्या कागदांचो पुंजो कम बी माय लायट म्हजो उजवाड जा म्हणून मदर तेरेसाक मेळ्ळें भोवनांनी म्हणिना दुसऱ्या रितीन आमी एकामेकाक उजवाड जावयेत जावं पिडेस्ताच्या काटल्या बगल्यान बसतना कोणीय आपडूंक इन्कार केल्ल्या वेळार आमी ताचे गाय बांदतना कंटाळो पयस करता आसतना आमी क्रिस्ताकच आपडटा शेजारच्या घरा कोण एकलो हार मार न्हिदला ताका उठोवंक जायना त्या मनशाक जर ताका इल्लें खाण जेवण तयार कर ताका इल्लें नांव केल्लें स्पंज भात दिलें जाल्यार तें क्रिस्ताकच आपडल्या बरें जाता शिकपाक पाटी उरलेल्या स्लो लर्नर्स आसात भुरगीं ताचे खातीर शिक्षकांनी 1 वर 2 वरां एक्स्ट्रा सडीत रावन तांकां शिकयत आसतना तांणी पास जावच्या खातीर तेंय कश्ट केल्या क्रिस्ताक आपडलेल्या बरीच आपलो संत फायदो सोदिनासतना अन्यायाक लागून कश्ट केल्या मनशांक दुसऱ्या कारणां खातीर कुडतीन केजी शेजाऱ्या मदें लढाई अजाबात मारिफात कश्ट केल्या लोकांक तांणी समाधान जोडचे खातीर न्याय नीत तांकां मेळचे खातीर कोण तांचो ताळो जावन रावता की तीं कश्ट केल्या क्रिस्ताक आपडटात आज देखून जायतीं गणितां आमच्या दोळ्या मुखार दवरयत देवाचें उतर आमकां प्रेरण दिता मोगाच्या भोवनांनी बेणीनो आनी ह्या देवाच्या उतरां मारिफाल्यान प्रत्येक जावन जेजू क्रिस्ताचें कितें आमी दर्शन पळयलें गडगडो जगलाणें तो आवाज थोडे फावटी आमच्या घरांनी तो आवाज ना तो आवाज नान तरी गडगडे जगलाणें नान तरी आमकां आमच्या काळजांत तो आवाज उठोवं दी हांवें कांयपणी करी जायी हांवें कितेंपणी करी जायी म्हज्या सोम्या खातीर आनी सोम्याच्या नांवान म्हणलो एक निर्धार आमी घेतलो जाल्यार आमी खरेंच भागी बापाय सारकी आवय मोगाच्या न्हू असलें काळीज देव आमकां दिवं दी आनी आमच्या गांवच्या लोकांक क्रिस्ताचो हो संदेश आमी लढाई करूंक न्ही आयिल्ल्या क्रिस्तांव आमी हांगा आयिल्ल्या ह्या संवसारांत आसा सोम्याच्या सुवातेचो सुवाद परमळ फांकूंक सगळ्यांनी प्रसारूंक तो स्वादीक परमळ आमच्या मारिफात सगळ्या गांवार हर धर्मामध्ये पासारून दी म्हणून मागूंक सोमी आमकां सदांच आदर्सून सांबाळून दवर म्हणून मागया